चला जाऊयात मॅच मध्ये. तिथे सेकंड राऊंडचा सेकंड सामना तो आपल्या भेटीला येतोय. टीम जय बजरंग कोनसई आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहतोय जय बजरंग कोनसई आणि त्याच्या विपक्षात संघ आपण इन ॲक्शन पाहतोय मैदानात. जिथे टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी हा संघ मैदानात आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच ती आपल्या भेटीला येते. जिथे मॅचला सुरुवात होईल अजिंक्य मोकाशी ऑन बॅटिंग मार्कवर. जिथे समोर मॅन ऑफ द मॅच ज्यांना टी शर्ट घेतलाय तो पिंपरोळीकरांचा राहुल रुपेश तो मैदानात आहे. स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पहिलाच बॉल तिथे सिंगल घेण्याचा प्रयत्न थांबवलं. एकही धाव ती दिली जाणार नाहीये. चांगली मॅच ती मैदानात आपण पाहतोय. अजिंक्य मोकाशी बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 मैदानात चालू आहे. जिथे पुढचा बॉल बॉलर बॅटर रुपेशच्या विपक्षात. फटका चांगला सजवलाय, बॉलला पाठवलाय, षटकार. जिथे पुढचा बॉल इथे बॉल वेगाने ट्रॅव्हल होईल. चौकार 4. संपूर्ण स्पर्धेकरता जर आपण पाहिलं समीरजी पस्टे यांच्या माध्यमातून जी पारितोषिक 5 पारितोषिक जी दिली गेली आहेत जी पारितोषिक त्यांच्याकडनं दिली आहेत समीरजी पस्टे त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. रोख रकमेतली सर्व पारितोषिक जी त्यांच्या माध्यमातून आली आहेत. जिथे जर आपण पाहिलं तर जिथे अजिंक्य मोकाशी ज्याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल तिथे सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा लागल्या तर 10-11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. दर्शन मोकाशी आणि टीम जय बजरंग कोनसई सकाळच्या सत्रातनं जिथे जर आपण पाहिलं तर पिंपरोळी संघ खूप चांगली दर्जेदार बॅटिंग राहिली आणि या सेकंड राऊंडमध्ये इथे येऊन पोहोचलेत. आता जिथे कोणत्याही टीम सोबत ही मॅच ती मैदानात रंगतीये. जिथे दर्शन मोकाशीनं टिपलाय झेल. विकेट, फलंदाज बाद.
तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 11 लागली आहे आणि पहिलं षटक ते संपते जिथे रुपेश आणि अमोल ही जोडी सध्या मैदानात आहे. रुपेशच्याच बॅटमधनं त्या 11 धावा त्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. जिथे सचिन स्फूर्ती पिंपरोळी संघ तो मैदानात आहे. 11 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना ओव्हर नंबर 2 जिथे गोलंदाजी करण्याकरता या दुसऱ्या षटकातनं दर्शन मोकाशी आलाय. दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता दर्शन मोकाशी तो आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2. चला मॅच थोडी स्पीडअप करा कारण की खूप जास्तीचा वेळ तो मैदानात जातोय हे लक्षात असू द्या. दोन्ही टीम सहकार्य करा. तिथे दर्शनचं हे षटक ओव्हर नंबर 2ला सुरुवात करतोय. 11 ही धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आहे. जय बजरंग कोणसई हा संघ मैदानात आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिमचा दिवस जिथे शेवटचा दिवस फायनलचा दिवस तिथे दर्शन मोकाशी तो बॉल खाली आहे. नो डाऊट विकेट जाती है फलंदाज बाद. जाऊयात मॅच मध्ये. तिथे दर्शन मोकाशीनं पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिली आपल्या टीम करता. विकेट ती दुसरी जातीय मैदानात. दर्शन मोकाशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. चांगला बॉल तो इथनं हाताळला जातोय. डॉट बॉल तो निर्धाव स्वरूपाने निघून जातोय. 2 बॉल ते आतापर्यंत दर्शन मोकाशीने हाताळलेत. जय बजरंग कोणसई हा संघ मैदानात आहे. चांगला अटॅकिंग मारा तो गोलंदाजीतनं दर्शन मोकाशी करतोय सध्या तरी. जिथे जीवी स्पोर्ट्स अब्जे टॉप आजच्या दिवसातले जे 3 टीम असतील जिथे इथे फटका फसलाय. छातीवर येऊन बॉल पडलाय. तर झाडामध्ये जज करता आलं नाहीये. झाडातनं चेंडू आला. जास्त त्रास होत असेल तर सांगा. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा दर्शन मोकाशी. चांगला बॉल दर्जेदार अगदी शांत ठेवलं या बॉलवर. आशिष मोकाशी बाकीचं काम तो कंप्लीट करतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 12 या धावसंख्येवर 2 विकेट आणि तिथे चेंडू आतापर्यंत दर्शनला 4 टाकलेत. अजूनही 2 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. जय बजरंग कोणसई हा संघ मैदानात आहे इन ऍक्शन. जिथे त्याच्या विपक्षात पुढचा बॉल पुन्हा एकदा दर्शन मोकाशी बॉलिंग ट्रॅकवर ना. चांगला बॉल पुन्हा एकदा तो हाताळला जातोय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. दर्शननं कमालीची गोलंदाजी केली आहे हे म्हणायला हरकत नाहीये कारण की आपल्या गोलंदाजीत 1 विकेट घेतला. 1 धाव त्यानं खर्च केली आहे. अजिंक्य मोकाशीने मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक टाकला. 11 धावा दिल्या. जिथे शेवटचा बॉल या ओव्हर मधनं ऑफिशियल पंच आपण पाहतोय ऍडव्होकेट दिनेश कोदे. पुढचा बॉल जिथे आता बॉलचा पाठलाग केला जाईल. बॉल थांबणार नाहीये. बॉल जातोय सीमा रेखा पार. आलाय चौकार 4 आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 8.0च्या सरासरीनं 16 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्या 2 षटकांच्या अखेरीस. येणारं इथनं पुढे अंतिमचं षटक. चला नेक्स्ट मॅच टीम लखमापूर आणि त्याच्या विपक्ष टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे
आपण बरोबर एका इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण दोन्ही कर्णधार इथे टॉस तो केला जाईल नेक्स्ट मॅचचा. तत्पूर्वी जिथे तिसऱ्या षटकाकरता गोलंदाज तो बॉलिंग ट्रॅकवर आणायचा आहे. धावसंख्या 16-30 स्कोर कार्डवर आहे. जिथे अंतिमचं षटक कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्की टीम जय बजरंग कोनसई हा संघ मैदानात करेल. जिथे अजिंक्य मोकाशी टच करत होता मात्र तिथे बॉलची फेकी केली आहे. एकाच ट्रॅकवर दोन गाड्या आल्या. तिथे रनआउटला संधी ती निर्माण झाली आहे आणि इथे विकेट जातीये. फलंदाज बाद. तर या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर पाणी व्यवस्था ती 4ही दिवस पाणी व्यवस्था आदित्य पवार यांच्या माध्यमातून ती पाणी व्यवस्था आहे. या स्पर्धेतली सर्व पारितोषिक जर आपण पाहिले तर समीर जे पस्टे रोख रकमेतली सर्व पारितोषिक प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशी 4 पारितोषिकाची समीरचे पस्टे यांच्या माध्यमातून आली आहेत. तसेच प्रत्येक फर्स्ट मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करता आयुष स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कैलास पस्टे तिकडे समोर ज्या कार आहेत रस्त्यावर कार उभ्या आहेत तिथे बॉल 1 बाउन्स जातोय चौकार. त्या रस्त्यावर कार ज्या उभ्या आहेत ना त्या पुढे पार्क करायच्या आहेत. तिथे रस्त्यावर थांबू नका. या चौकाराच्या मदतीनं 21 92-29 कार नंबर सव्यात मॅच मध्ये जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21. तिथे 3 बॉल टाकलेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत रुपेशचे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये रुपेशवरच अटॅक केला होता. तिथे धावसंख्या एक्स्ट्राची आली होती. मात्र आता इथे ना रुपेशला कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. कमी धावांवर रोखावं लागेल. मात्र इथे रुपेशवर केलाय अटॅक. बॉलला पाठवलंय षटकारा करता. आलाय दर्जेदार स्ट्रोक षटकार. जिथे जर आपण पाहिलं तर संपूर्ण पाणी व्यवस्था जी आदित्य पवार यांच्या माध्यमातून 4ही दिवस या स्पर्धेकरता जे पाणी उपलब्ध करून दिलंय त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. 4ही दिवस या स्पर्धेचा काही प्रेक्षक वर्ग जो इथे पोहोचू शकत नाहीये तो मॅचचा आनंद अगदी घर बसल्या घेतोय यूट्यूबच्या माध्यमातून. जिथे जाऊयात मॅच मध्ये जिथे समोर बॉलिंग करण्याकरता रुपेश आहे. तिथे झेलला संधी. इथे विकेट गेली आहे. अतिश पण मॅचचा आनंद घेण्याकरता आलेत गातेश्वरनं.
त्याला टॉस करण्याकरता आपण यायचंय टीम लखमापूर आणि त्याच्या विपक्ष टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. दोन्ही कर्णधार इथे टॉस केला जाईल. जिथे या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आहे. इथे 28 धावा त्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्यात. पुढचा बॉल इथे फटका चांगला सजवला. तिथे खाल घोषित क्षेत्र आहे तिथे एक गेली आहे. म्हणजे आता विजयाकरता येणारे 3 षटकं आणि धावांची गरज असेल ती 30. नितीनजी पोस्टे यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. टीम लखमापूर टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. बॅट्समन आपण जायचंय मैदानात. ओके मैदानाच्या दिशेने अजिंक्य मोकाशी आणि आशिष मोकाशी ती जोडी जातीये. चला जाऊयात मॅच मध्ये जिथे 30 धावा करण्याकरता घोषित क्षेत्र तिथे एक गेलाय. पुढचा बॉल जिथे पुन्हा एकदा तिथे आता बॉलचा पाठलाग केला जाईल. एक धाव ती वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल आणि 2 धावा त्या कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये.
3 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. जिथे विकेट जातीये, महत्वाचा बॅटर अजिंक्य मोकाशी तो बाद होईल. हा पुढचा बॉल आशिष मोकाशी, तिथे फटका सजवलाय मात्र झेल तो सुटलाय आणि बॉल जातोय वन बाउन्स. चौकार 4. लखमापूर आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे. काय घेतलं आपण? क्षेत्ररक्षण. ओके, म्हणजे बॅटिंग करावी लागेल टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. जिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्कोर कार्डवर 7 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. पुढे येऊन खेळलाय तिथे एक धाव ती वेगानं कंप्लीट केली आहे. तिथे दुसरी धाव ती देखील कंप्लीट होती आहे. या 2 येथील या 2च्या मदतीने धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे 9 धावा. जिथे एका ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर झाली का? एका ओव्हरचा खेळ संपला आणि 9 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. अजून येणारे 12 बॉल आणि आता विजया करता धावांची गरज आहे 21 धावा. 12 बॉल 21 चं समीकरण बनलंय. प्रति ओव्हर मागे 10 ची सरासरी आहे. बारा बॉल विजया करता 21 धावा. 12 चेंडू आणि 21 रन. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे इथनं पुढे या मॅच मध्ये. जिथे बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय अमोल, तो सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. चला मॅच थोडी स्पीडअप करा प्लीज, थोडी घाई करा कारण की खूप जास्तीचा वेळ जातोय. 12 बॉल 21 ची मॅच बनली आहे. पहिलाच बॉल तिथे घोषित क्षेत्र, तिथे बॉल राज ते गाड्यांचे आरसे जरा फिरवा तिकडनं. जाऊयात मॅच मध्ये. येणारे 11 बॉल विजया करता 20 धावांची गरज आहे इथून पुढे.
जिथे डॉट बॉल तो घोषित होतोय, डॉट बॉल तो निघून जातो इथे. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल जिथे एकच धाव ती अर्जित होतीये. धावसंख्या 11 ती स्कोर कार्डवर लागली आहे. 19 ची गरज आहे अजून या मॅच मधनं. 19 धावांची आवश्यकता आहे. तिथे एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव ती कंप्लीट होती आहे. या एकच्या मदतीने धावसंख्या 12 ती स्कोर कार्डवर लागली. 30 पर्यंत जायचंय, 12 झाल्यात. तिथे आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते टोटल 4. एखादा मोठा फटका येणं ते खूप जास्त गरजेचं आहे या मॅच मधनं. जिथे पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना एक धाव ती वेगानं कंप्लीट केली. आता दुसरीचा प्रयत्न तो केला जाईल का? फ्लंबल होतीये तिथे. 2 त्या कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 14 ती स्कोर कार्डवर लागली आहे. नेक्स्ट मॅच टीम लखमापूर आणि त्याच्या विपक्ष टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ इन ऍक्शन असेल. अजूनही विजया करता येणारे 7 बॉल आणि 16 ची गरज आहे. 7 बॉल 16 ही धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 बॉल 16चं समीकरण या मॅच मधनं बनलंय. इथनं येणारा एखादा मोठा फटका शेवटच्या ओव्हरला धावसंख्या ती कमी ठेवील आणि मात्र इथनं डॉट आला तर शेवटच्या ओव्हरला जास्तीच्या धावा राहतील. पुढचा बॉल तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला. एकच धाव ती घेतली जाते आणि या एकच्या मदतीनं धावसंख्या 15 झाल्यात. म्हणजे अर्ध्या धावा स्कोर कार्डवर लागल्यात. इथून अर्ध्या पुढे करायच्या आहेत एका ओव्हर मध्ये. 6 बॉल आणि विजया करता 15. जाऊयात मॅच मध्ये 6 बॉल 15 धावांची आवश्यकता असताना तिथे 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल गेलाय पहिलाच बॉल. चौकार. 4-4-4-4. इथे समीकरण बनलंय आता 5 बॉल. विजया करता 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. पुढचा बॉल तिथे बॅटची एज लागली. तिथे सिंगल ती अर्जित झाली आहे.
जाऊयात मॅच मध्ये जिथे पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना फटका चांगला सजवलाय पकडो कॅच जीतो मॅच जिथे विकेट गेली आहे फलंदाज बाद जाऊयात मॅच मध्ये जिथे दर्शन मोकाशीच्या हातात टीमचं भवितव्य ते टिकून आहे तिथे बॉल तर फील्ड केला एक धाव कंप्लीट केली आहे दोन बॉल आणि विजया करता 9 धावांची आवश्यकता आहे दोन चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे आणि शैलेश मैदानात गेलाय शैलेश मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळू शकतो दोन चेंडू आणि 9 धावा डॉट बॉल निर्धाव चेंडू तिथे आता या मॅच मधनं जे औपचारिकता शिल्लक राहिली आहे जर गोलंदाजाने कोणती चुकी केली नाही तर पुढचा बॉल तिथे आणखीन एक डॉट बॉल आणि खेळ तो संपलाय टीम विजयी झाली आहे ती टीम सचिन फुर्तीस पिंपरोळी